ही कथा आहे बायको मानवी मित्तल, नवरा अनोख मित्तल आणि त्याची प्रियसी प्रतीक्षा यांच्या नात्याची, प्रेमाची, फसवणुकीची आणि त्या अनैतिक नात्यांमुळे घडलेल्या भीषण घटनेची। 35 वर्षीय अनोख मित्तल हा लुधियानामधील व्यापारी आणि राजकीय कार्यकर्ता होता। व्यवसायात स्थिर आणि राजकीय क्षेत्रात वाढत असलेल्या प्रभावामुळे तो शहराच्या काही भागात ओळखला जायचा। मानवी मित्तल सोबत त्याचे लग्न सुमारे 12 वर्षांपूर्वी झाले होते। या विवाहातून त्यांना 2 मुलेही झाली होती। 11 वर्षांची मुलगी आणि 7 वर्षांचा एक मुलगा। मानवी एक साधी, कर्तव्यनिष्ठ आणि कुटुंबाची काळजी घेणारी बायको होती। तिला आपल्या मुलांवर, नवऱ्यावर, संसाराच्या जबाबदाऱ्यांवर प्रचंड प्रेम होते। दुसरीकडे अनोखच्या मनात एक वेगळीच आग लागली होती। तो त्याच्या अंडर काम करणाऱ्या 24 वर्षीय प्रतीक्षाकडे आकर्षित झाला होता। प्रतीक्षा तरुण, महत्त्वाकांक्षी आणि एक स्वप्नाळू मुलगी होती। अनोखच्या व्यवसायाशी संबंधित कामांसाठी ती नेहमीच शहरात येत होती। सुरुवातीला त्यांच्या भेटी व्यवसायाच्या कामासाठीच होत होत्या, पण काही महिन्यात ती अनोखच्या जीवनात आणि त्याच्या मनात खोलवर रुजू लागली होती। डिसेंबर 2023 पासून अनोख आणि प्रतीक्षा जवळीक साधू लागले। फोन कॉल्स, मेसेजेस, गुप्त भेटी हळूहळू अधिक जवळच्या आणि शारीरिक नात्यात रूपांतरित झाल्या। त्यांच्यात अनैतिक संबंध सुरू झाले, जे लॉजपर्यंत जाऊन पोहोचले। इकडे प्रतीक्षाच्या घरचे तिचे लग्न दुसरीकडे ठरवत होते, पण प्रतीक्षाला अनोख सोबत लग्न करायची इच्छा होती। आपण लग्न करू, ती त्याला वारंवार म्हणत होती। एक प्रकारचा दबाव ती त्याच्यावर टाकत होती। अनोखला सुद्धा प्रतीक्षा सोबतच लग्न करायचे होते, पण अडथळा होता त्या बायकोचा। अनैतिक नात्यांमुळे हळूहळू त्या घरातील शांतता ही भंग झाली होती। मानवीला नवऱ्याच्या अनैतिक संबंधांची शंका आली। घरात अनोखचा व्यवहार बदलत चालला होता। संवादात फरक जाणवत होता। फोन कॉल्स उघड न करणे, अचानक भेटी, गुप्तपणे पैसे व्यवहार यामुळे बायको मानवीच्या मनात भीती आणि संशय दोन्हीही वाढू लागले। रोज घरात याच गोष्टींवरून वाद होऊ लागले। अनोख प्रतीक्षासोबत लग्न करण्यासाठी मानवीकडे घटस्फोट मागत होता, पण मानवी आपल्या मुलांसाठी आपलं घर टिकवण्याचा प्रयत्न करत होती। घटस्फोट द्यायला ती नवऱ्याला नकार देत होती, तयार होत नव्हती। तू त्या मुलीसोबत संबंध तोडून टाक, आपल्याला 2 मुलं आहेत, त्यांच्या भविष्याचा विचार कर म्हणून नवऱ्याला समजावत होती। आणि जर तू सुधारला नाही तर तुझ्या अनैतिक संबंधांबद्दल आपल्या घरात व बाहेर सगळीकडे ओरडून ओरडून सांगेन। त्यामुळे अनोखला भीती वाटू लागली की ही गोष्ट बाहेर गेली तर त्याचे सामाजिक, राजकीय व आर्थिक स्थान धोक्यात येईल। अनोखच्या मनात हळूहळू एक विचार रुजू लागला, मानवीलाच रस्त्यातून हटवावे, त्यामुळे तो प्रतीक्षासोबत राहू शकेल। आता अनोख मानवीसोबत पहिल्यासारखाच प्रेमाने राहायला लागला, पण त्याच्या डोक्यात विचित्र प्लॅन शिजत होते। मानवी आनंदी झाली। आपला नवरा पुन्हा आपल्याकडे आला म्हणून ती खूप जास्त खुश झाली आणि पुन्हा त्याच्यावर विश्वास ठेवू लागली। पण इकडे तिचाच नवरा तिला मारण्याचे प्लॅन करत होता। त्याचे काही प्रयत्न आधी अपयशी झाले, तेव्हा प्रियसी प्रतीक्षाने त्याला अनेकच उपाय सुचवले। 2024च्या उत्तरार्धात अनोखने व्यावसायिक पद्धत कॉन्ट्रॅक्ट किलर्स वापरण्याचा निर्णय घेतला। तो आणि प्रतीक्षा यांनी गुप्तपणे एकमेकांसोबत संपर्क साधला। एक मुख्य हत्यारा गुरप्रीत ओळखला आणि त्याच्याद्वारे 4-5 बेरोजगार तरुणांना भाड्यानं बायकोला संपवण्यासाठी आणले। संपूर्ण कट कारस्थानाची व्यावसायिक पद्धतीनं आखली गेली। हत्येसाठी ठिकाण ठरवले गेले। देहलॉन बायपास जवळ रक्कम ठरवली, एकूण 2.5 लाख, त्यातील 50,000 रुपये ॲडव्हान्स त्यांना दिले। इकडे बायको मानवी अजूनही घरात बसून शांत होती। डोळ्यांतले स्वप्न आणि चिंता एकत्र मिसळलेली दिसत होती। अनोख आणि प्रतीक्षा आपल्या योजना इकडे आखत होते,
पण पुढे काय होईल, कोण जिवंत राहील आणि कोण जाणार, कुणाचा मृत्यू होणार, ही गोष्ट आता काही दिवसातच उलगडणार होती. त्या दिवशी अनोख, आपण एकत्र जेवण करायला बाहेर हॉटेलमध्ये जाऊया, मुलांना त्याच्या आजीबाबाकडे ठेवूया, एकमेकांना आता वेळ देऊया, असं बायकोला म्हणाला. नवऱ्याचं बोलणं ऐकून मानवी म्हणजेच त्याची बायको खुश झाली. आपला नवरा पुन्हा आपल्यावर प्रेम करायला लागला तिला वाटलं, आणि तिने नवऱ्याला शहराबाहेर तो ज्या हॉटेलमध्ये घेऊन जातोय त्या हॉटेलमध्ये तिथे जायला तिने होकार दिला. कारण तिने पुन्हा एकदा नवऱ्यावर अंधळा विश्वास ठेवला आपल्या मुलांच्या भविष्यासाठी. पण नवरा अनोखच्या मनात मात्र एक गडद योजना सुरू झालेली होती. त्या हॉटेलमध्ये जेवण करायला ते गेले. दोघांनीही छान जेवण केलं, सोबत छान एकत्र डान्स केला, आणि आज पहिल्यांदाच अनोखनं त्यांचा डान्स करतानाचा व्हिडिओ काढला, ज्यामध्ये ते दोघंही किती आनंदी आहेत, एकमेकांसोबत किती खुश आहेत ते दिसत होतं. बायको मानवीला तर आपल्यासोबत पुढे काय घटना घडणार आहे याची अजिबातही कल्पना नव्हती. ती तर खूप जास्त खुश होती की तिचं आयुष्य पुन्हा एकदा ती आनंदाने आता जगू शकेल. बराच वेळ त्यांनी हॉटेलमध्ये एकत्र घालवला. त्यानंतर ते पुन्हा आपल्या घरी निघाले. मला वॉशरूमला जायचं आहे म्हणत तिचा नवरा गाडीतून खाली उतरला, जिथे गुरप्रीत आणि त्याचे 4 साथीदार आधीच अंधारात लपलेले होते. कार थांबल्याबरोबर त्यांनी गाडीवर अटॅक केला. मानवीवर हल्ला करायला त्यांनी सुरुवात केली. धारदार शस्त्रांनी तिला मारण्याचा त्यांनी प्रयत्न केला. मानवीने जीव वाचवण्याचा खूप जास्त प्रयत्न केला, पण हत्यारे अनुभवी होते. तिच्या संघर्षांमुळे आणि चिल्लरामुळे रात्रीची शांतता ही भंग झाली, पण हत्येची योजना राबवण्यात आली. अनोखने सुरुवातीला ही घटना लूटपाट किंवा अपघात म्हणून दाखवण्याचा प्रयत्न केला. घटना उघड होताच पोलिसांनी त्वरित या घटनेचा तपास सुरू केला. सीसीटीव्ही पुरावे तपासले, फोन कॉल रेकॉर्ड्स आणि गुप्त मेसेजेस गोळा केले. गुरप्रीत आणि त्याच्या 4 साथीदारांना त्वरित पोलिसांनी अटक केली. तपासात समजले की प्रतीक्षा फक्त भावनिक दबाव देणारी नव्हती, तर ती या कट कारस्थानात सक्रिय भागीदार होती. तिने अनोख सोबत मिळून हत्यारांना नेमले, पैसे व्यवहारात मदत केली आणि घटनास्थळी उपस्थित राहण्याचे त्यांना आदेश दिले. लुधियानामध्ये ही घटना समजताच संपूर्ण समाज हादरला. मानवीवर झालेल्या हल्ल्यानं तिच्या कुटुंबावर आणि पूर्ण शहरावर एक भीषण सावट टाकलं. न्यायालयीन प्रक्रिया सुरू झाली. पोलीस अहवाल सादर करण्यात आले, ज्यात पुरावे, कॉल रेकॉर्ड्स, सीसीटीव्ही फुटेज आणि आर्थिक व्यवहार आणि आरोपींच्या कबुल्या यांचाही समावेश होता. खरं तर या घटनेमुळे मानवीच्या कुटुंबाची मानसिक आणि भावनिक स्थिती ही खूप जास्त नाजूक झाली. त्यांच्या मुलांवर झालेला प्रभाव हा खोलवर होता. आपल्याच वडिलांनी केलेला आपल्या आईचा विश्वासघात, आपल्या आईवर झालेला हल्ला, या सगळ्याच गोष्टींचा सामना करताना त्यांच्या निरागस मुलांना खूप जास्त त्रास सहन करावा लागला. ही घटना फेब्रुवारी 2025 मध्ये घडलेली असून ही केस अजूनही चालू आहे. अद्याप अंतिम न्यायालयीन निर्णय झालेला नाही. मित्र आणि मैत्रिणींनो, या सत्य घटनेतून आपण शिकतो की विश्वास, निष्ठा आणि कुटुंब हे जीवनातील सर्वात महत्त्वाचे आहेत. अनोख आणि प्रतीक्षाच्या अनैतिक संबंधांमुळे फक्त मानवीचंच नाही, तर तिच्या मुलांचंही, घरचंही आणि संपूर्ण कुटुंबाचा जीवच बदलला. नात्यामध्ये प्रेम आणि विश्वास न राहिल्यास त्याचा परिणाम सर्वांवरच होतो. मुलं अशा वातावरणात मोठी होत असताना त्यांचे मन दुखावले जाते. भविष्यातील सुरक्षिततेची भावना कमी होते आणि घराची गोडी ही नष्ट होते. घटस्फोट आणि अनैतिक निर्णय केवळ व्यक्तीच्या स्वार्थासाठीच घडतात, पण त्याचा त्रास जवळच्या लोकांनाच, खास करून त्यांच्या मुलांनाच सहन करावा लागतो. ही घटना आपल्याला शिकवते की लालसा आणि स्वार्थाच्या नात्यापेक्षा प्रेम, कर्तव्य आणि निष्ठा महत्त्वाचे आहेत. आपले निर्णय नेहमीच कुटुंब आणि आपल्या मुलांच्या भल्यासाठीच घ्या. घरातील नाती जपणे आणि विश्वास टिकवणे हेच खरे आपले सामर्थ्य आहे.
सोप्या शब्दात सांगायचं झालं तर घर आणि नात्यांवर प्रेम करा, विश्वासघात आणि अनैतिक निर्णय हे टाळा आणि मुलांचे भविष्य सुरक्षित ठेवा. हेच जीवनात खरी शांती आणि समाधान आणते. या सत्य घटनेबद्दल तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत त्या नक्कीच खाली कॉमेंटमध्ये द्यायचं विसरू नका. भेटूया अशाच एका नवीन क्राईम स्टोरीमध्ये. तोपर्यंत तुम्ही सगळ्यांनी स्वतःची काळजी घ्या, सतर्क राहा. धन्यवाद.